बघावं तेव्हा या दोघींचे व्याप हे सुरूच असतात. नाहीतर म्हणे लाडू नको, साजूक तुपातला शिरा करा आणि भरपूर सुकामेवा टाका त्यात. चिंगरोबाला हे बरं कळतं. काय बडबड चाललीये, काही ऐकू येत नाहीये. नशीब. जुनी आणि मोडकळीला आलेली खाट कशी कुरकुर करत असते तशी अखंड तुमची कुरकुर चालू असते जाऊबाई. नैवेद्य करताय ना, जरा मनात भक्तिभाव आणा. अहो मी भक्तिभावानेच करते हो, पण इतक्या दूर नैवेद्य ठेवायला सखू अशी लंगडत एका पायावर कशी जाणार? दुसऱ्या कुणाला धाडलं असतं तर. बाबाजींची आज्ञा मोडायला सांगताय मला? आणि सखू लंगडत जाणार आहे ना? तुमचा पाय दुखतोय का? हो पाय नाही हो, पण मला मदत नको, मी एकटीच इथे चुलीत जळत असते. बाई बाई, काय तो कामाचा डोंगर. अहो मी ही सगळं काम एकटीच करते ना. सावकारीची जोखीम काम माझी मीच करते ना, करावीच लागतात. कुरकुर करून होणार काय? या भरपूर सुकामेवा घाला, सगळं टाका, उगाच वाचवून लपून ठेवू नका. जा अडीतून चांगला बकाणच घेते, म्हणे लपून ठेवू नका. विठुरा, बघतोयस ना रे तू, मी काही चुकत नाहीये, तरी मलाच शिक्षा मिळते. मी उभी राहिले तेही आऊंनी काठी दिली म्हणून. पण एका पायावर लंगडत लंगडत इतक्या दूर मठात कशी जाणार आहे मी? तू आहेस ना रे माझ्या सोबत. बाबाजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे साजूक तुपात भरपूर सुकामेवा घालून शिरा केलाय. तुझ्या सुनेला दे, जिंगरोबाचा निवेद आहे तो, मठात घेऊन जायचंय म्हणा. पण बाबाजी, मठ तर इथून खूप दूर आहे, म्हणजे गावातून नदीवरून मग पुढे. इतकं अंतर सकू लंगडत एकटी कशी जाईल? मी तिच्या बरोबर जातो. गरज आहे तुला बोलायची? तू शिकवणार का आता आम्हाला? कडेवर घेऊन जाणार आहे का तिला? चूक करणाऱ्याला शिक्षा द्यायची का त्याची आरती वावाळायची? काय विचारतोय मी? लय पुळका आहे का बायकोचा? लय पुळका आहे? सांग तिला म्हणावं चुका करत जाऊ नगस. सांग तिला म्हणावं सासू एवढ्या जीव पाकडते तू काय करतेस? काय आहे का तुला? संसार कराया आलीये का धिंगाणा घालाया? एकटी जाणार, ते मठात एकटी जाणार. चूक केली आणि तिनं तिलाच भोगायला लागणार. सखू, सांभाळून जा. बाबाजी परवानगी देत नाहीयेत, नाहीतर मी सोबत आलो असतो तुझ्या. काळजी घे, नीट जा. मला खात्री आहे ते अग्निकलशाचं दिव्य जसं तू पूर्ण केलंस तसंच ही दिव्य पूर्ण करशील. हो, तुम्हाला वाटतंय ना? मग मी नक्की पूर्ण करेन. इथे लंगडेल, पण ही लबाड मुलगी, हिने बाहेर जाऊन पाय टेकवला तर बाहेरचं कोणाला कळणार आहे? काळजी घे. बाबाजी, सखूला निघू दे का आता? मनोरमे, तुझ्या सुनेच्या तळव्यांना तेल लाव, तेल. आणि मग पाठव तिला. काय तिने जर पाय टेकवला तर समजाच समजेल
लबाडी पकडली जाईल तिची. मी लावू? मग काय मी लावू? जाऊ बाई, तेल आणा. शहाणी आता मला सांगेल तेल लावायला, पण मी मुळीच लावणार नाहीये. चला, आमचं काम झालंय, आम्ही निघतो मनोरमे. हो बाबाजी. चल बहिऱ्या. ए पोरी, नाकलंय वर असतं नाही का तुझं टियाचात? तेच नाक खेचणार आहे मी. तू तंगड टेकवलं ना, तंगड मोडून हातात देणार आहे मी. कायमची एका पायावर चालशील मग, कळलं काय? बाहेर आपल्या माठामध्ये तलवारी आहे की नाही, त्यांना दार करून ठेव. हिनी तंगड टेकवलं की ते तंगड कापायचं आणि झेंगरोबाला प्रसाद म्हणून अर्पण करायचं. तू लक्ष ठेवायचं याच्यावर, आणि काय हाय गाय झाली तर बाहेर याचं तंगड मोडायचं. जी बाबाजी, हाय गाय नाही हो, उलट संधीच आहे ही. मला त्रास द्यायची म्हणतो मी. चला. जा, लावा तिच्या तळव्याला तेल. जा. मी? हो, मी कसा हात लावू तिला? बाबाजीने तुम्हाला सांगितलंय ना. आणि समजा मी तेल लावलं, हे बाबाजींना समजलं आणि ते चिडले तर? नको बाई, विषाची परीक्षा. नको, ते बरोबर लक्षात राहता तुमच्या जाऊबाई. त्या इकडे. पायवर कर. अहो सासूबाई, तुम्ही कशाला माझ्या पायाला हात लावताय? माझं नशीबच फुटकं, म्हणून ही वेळ आली माझ्यावर. नालायक मुलीचे पाय धरावे लागतायत. दे इकडे पाय.